सॉरी, माझं माझं चुकलंच. काय चुकलं? मी ना काल चुकीचं औषध घेतलं. मला असं वाटलं ते औषध घेतल्यावर मी सगळं विसरून जाईन, सगळं व्यवस्थित होईल. पण तसं काहीच नाहीये हे कळलंय मला आता. फ्रेंड, मला मला खूप भीती वाटत होती. मी तुला आधी असं कधी बघितलंच नाही. सावी, सॉरी बाळा. मी मी परत असं कधीच नाही वागणार. तुला तुला कालचं काहीच आठवत नाहीये? काल मी खाली हॉलमध्ये झोपलो होतो. मला त्यानंतर काहीच आठवत नाही. पण मी जर खाली झोपलो होतो तर मी वर कसा आलो? सावी बाळा, मला वर कोण घेऊन आलं? मला मला कसं माहिती? मी तर झोपली होती. पण आताच तर तू म्हणलीस ना की तू घाबरली होतीस म्हणून. ते मी खूप वेळ एकटी झोपली होती ना, आणि खूप पाऊस पडत होता, वारा पण वाहत होता, म्हणून मला भीती वाटली. अच्छा, मग नंतर तूच येऊन झोपला. पण मी असं कसं? फ्रेंड, कुणाचा फोन आहे? सुधक. आता परत जर सुधाकर काकांचं नाव घेतलं सावी समोर, तिला त्याचा अजून त्रास झाला तर? नाही, नको. हा फोन सुधाकर काकांचा असेल का? या फोन मधून नक्कीच काहीतरी मिळेल. हा माझ्या एका फ्रेंडचा फोन आहे. मला दे ना फोन सावी, परत मोबाईल. प्लीज. तसंही फोन घेऊन काही फायदाच नाहीये, बंद पडलाय तो. मी जरा बघतो तो चालू होतोय का. चला आता उठा, आवरूयात. भूक लागली असेल ना? नाही. सावी, काय करतेस? वेळ बघ की किती झालाय. चल चल चल, आवरूयात. पण मला अजून झोपायचं आहे. ठीक आहे, तू झोप, मी आवरतो. नाही. गप. काय करतेस सावी? मला तुझ्या जवळ झोपायचंय.
धैर्य काल माझ्या मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवता नाही आलं, पण मी तुम्हाला परत लवकरच सगळं सांगेन. आता फार काळ तुमच्यापासून सत्य लपून नाही राहणार आणि तेव्हा दामिनी मॅडमच्या विरोधातले सगळे पुरावे माझ्या हातात असतील. हे सगळं मी का आणि कशासाठी केलं याची उत्तर हातात असतील आणि तेव्हा तुम्ही मला नक्की समजून घ्याल अशी खात्री आहे मला. आणि तो दिवस लवकरच येईल. माझ्या पप्पांना लवकरच न्याय मिळेल. सावी, काय झालं? तू तू सांगितलं सगळं भाऊजींना? आणि काय म्हणाले ते? बोल ना लवकर. वहिनी, मी काल धैर्यांना सगळं सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणजे अगं म्हणजे काय? पण का? कारण काल जेव्हा मी धैर्यांना सगळं सांगत होते तेव्हा धैर्य शुद्धीतच नव्हते. म्हणजे काल धैर्य दारू प्यायले होते. काय? धैर्य भाऊची दारू प्यायले? कसं शक्य आहे? त्यांना तर हे सगळं अजिबात आवडत नाही. त्यांना चीड आहे, राग आहे त्यांना भरपूर दारू पिण्याचा. आणि हे सगळं सगळं माझ्यामुळे झालं. माझ्या काळजीमुळे ते इतके हतबल झाले. मला बरं वाटत नाहीये आणि त्या सगळ्याचा दोष ते स्वतःला देत आहेत. माझ्या काळजीने खूप हतबल झालेत ते. मला बरं वाटत नाहीये आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा दोष आहे असं वाटतंय त्यांना. खरं तर माझंच चुकलं. मी सगळ्यात आधी त्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगायला पाहिजे होतं. पण दामिनी मॅडम मुळे मला माझं तोंड बंद ठेवावं लागतंय आणि या सगळ्याचा परिणाम धैर्यांवर होतोय. त्या दिवशी ती खोटारडी बाई स्टुडिओमध्ये आली नसती ना तर आई तेव्हाच पकडल्या जाणार होत्या. त्या बाईमुळे आई वाचल्या. वहिनी, तुमचा फोन द्या. द्या ना, पटकन द्या. हॅलो पराग, सावी बोलते. हा बोल की सावी. पराग, अरे खूप महत्वाची गोष्ट करायची राहिली. त्या दिवशी स्टुडिओमध्ये दामिनी मॅडम त्या गाडी मालकाची बायको म्हणून ज्या बाईला घेऊन आल्या होत्या तिच्याबद्दल माहिती काढ. अरे होय की सावे, ती बाई सापडली तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. पोलीस रेकॉर्ड मध्ये तिची काहीतरी माहिती असेलच ना. तू तिचा पत्ता काढ. हा, आणि आज काही झालं तरी त्या बाईला गाठायचं आणि तिच्या तोंडून सगळं वधून घ्यायचं. हा हा होय. तू तू काळजी करू नको सावे, मी लगेच कामाला लागतो. ओके. वहिनी, त्या दिवशी दामिनी मॅडमनी त्या बाईच्या मदतीने आपली तोंड बंद केली ना. आता तीच बाई दामिनी मॅडमला त्यांच्या विनाशाकडे घेऊन जाईल. सकाळपासून डोकं उठलंय नुसतं. सुसत नसताना डोकं फिरल्यासारखं वागलास ना काल. काय गरज होती त्या दारूच्या बाटलीला हात लावायची? बघ आता. बरोबर आहे.
भोग आता. फ्रेंड, तूच सांगतोस ना मला डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषध घ्यायचं नसतं. मग तू कसं औषध घेतलं? म्हणून झालं सगळं. सावी, मला सॉरी की आता सांगितलं ना परत नाही करणार असं. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. कसलं शी औषध होतं ते? कशाला पिलास तू? मी तुझ्या डोक्याला बाम लावून देते, म्हणजे तुला बरं वाटेल. बर, पण तू नुसता माझ्या डोक्याला हात जरी लावलास ना तरी मला बरं वाटेल. मी डॉक्टर थोडी आहे, काही बोलतोस. डॉक्टर नाहीयेस, पण तू ना माझा मॅजिक टच आहेस. ये, मी तुला बाम लावून देते, तू बस इथे. मी छान मालिश करून देते तुला. बरं, बाम लावून झालं ना की आधी जाऊन हात धुवून घे, नाहीतर हात डोळ्याला लागला तर उगत झोंबल. डोळ्याला लागलं. दुखतंय. सावी, अगं दिसत नाहीये. सावी, दुखतंय माझ्या डोळ्याला. थांब थांब, एका जागी थांब. आत्ताच सांगितलं ना तुला. थांब जरा, थांब 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 थांब. थांब जरा थांब. सांगत होतो ना तुला जरा लक्ष दे म्हणून. खरं खरं सांग, नाटक करतेस ना तू? नाही, मी मी डोळ्याला बाम लागल्याचं नाटक करतेस ना? खरं खरं सांग. हो, मी नाटक करत होते. पण फ्रेंड, मला त्रास झाल्यावर तुझी डोकी पळून गेली की नाही बघ. बर, पण असं खोटं बोलायचं नाही, कारण खोटं बोललं ना की देव बाप्पा शिक्षा करतो. सावी, काल रात्री तू मला काहीतरी सांगत होतीस काय? म्हणजे मला असं वाटलं, पण मला काही आठवतच नाहीये. काय बोलत होतीस तू? मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय चाललंय तुमचं आत्या? काय मिसळलं यात? तुला काय करायचंय? नको तिथे लक्ष घालायची गरज नाही.
हे दूध नक्कीच सावीसाठी असणार आणि तुम्ही त्यात काहीतरी मिसळलंय म्हणजे नक्कीच काहीतरी डेंजर असणार ना. बरं ठीक आहे, तुम्हाला जर मला सांगायचं नसेल तर मग मी धैर्यांना जाऊन विचारते ना. तसंही तुम्ही त्यांना सगळं सांगतात. आले जा. धैर्य. अगं ए बाई, थोबाड बंद ठेव तुझं. मग काय ते सांगा. सांगते, फार काही विचित्र नाहीये. धैर्य. अगं सांगते म्हंटल ना, जरा शांत बस. विष आहे. सावीचा खेळ संपवायचा आहे मला. हत्या. कसले सॉलिड आहात तुम्ही. कधीपासून मी तुम्हाला हेच करा म्हणून सांगत होते, पण तेव्हा काय तुम्ही मला अडवलत आणि आता तुम्ही स्वतःच. तेच तर सांगतेय, म्हणून म्हणते थोबाड जरा बंद ठेव. उगाच गडबड करू नकोस. सावीला मारायचंय, पण त्याचा आळ आपल्या कुणावर येऊ नये म्हणून हे सगळं चाललंय. फक्त थोडेच दिवस आणि मग सावीचा खेळ खल्लास. फ्रेंड, मला काय झालंय सावी? काय सांगायचंय तुला? मला मला करमत नाही तुझ्याशिवाय. मला घरात बोर होतं. हे सांगायचं होतं होय तुला? हो. एक नंबरची ना वेडी पोरगी आहेस. धैर्य, मला तुमच्याशिवाय करमत नाही हे खरं आहे, पण मला तुम्हाला हे नव्हतं सांगायचं. मी खोटं बोलले तुमच्याशी. काल खूप धाडसाने सगळं खरं बोलायला तयार झाले होते, पण आता ते धाडस नाहीये माझ्यात. तुम्हाला गमावण्याची भीती वाटते मला. बरं झालं तू इथेच असते. सावीसाठी दूध आणलं होतं. काय आहे, आजकाल मुलगी अजिबात लक्ष देत नाही खाण्यापिण्याकडे. काल पण जेवली नाहीये माहितीये. नको, मला दूध नको. मला नाही आवडत. अशीच काही ना काहीतरी कारण देते. एक काम कर, तू दे बघू, तुझ्या हातानं तरी घेते का. सावी, चल पटकन दूध पिऊन घे. आणि आईनं सांगितलं तसं कारण द्यायचे नाहीत. मुद्दाम चाललंय यांचं. मुद्दाम धैर्यांकडे दूध दिलं यांनी. पण आता जर मी परत विरोध केला तर यांना संशय येईल. काय करू मी? सावी,
असं नाही करायचं बाळा. चल पटकन दूध पिऊन घे बरं. सावी, अगं हेच तर बघायचं होतं मला. खूप प्रेम आहे ना तुझं धैर्यवर. आता त्या प्रेमाच्या हातूनच तुझा शेवट होणार आहे. गुड गर्ल. सावी, काय झालं बाळा? डोळ्यात असं पाणी का आलंय तुझ्या? ते आता आता खरंच पामचा हात लागला म्हणून. तू पण नसावी. आता एक काम कर, जाऊन आधी डोळ्याला ना थंड पाणी लाव आणि त्याआधी हात धु. हा मी घेऊन जाते भाऊजी तिला. बरं ठीक आहे. आई, मी सुद्धा निघतो ऑफिसला. काही लोक भेटायला येणार आहेत, जरा जाऊन येतो. पण फ्रेंड, लवकर घरी येणार मी. ओके, तू काळजी करू नकोस. आई, वहिनी, तुम्ही सावीजवळ थांबा जरा, नाहीतर अजून काहीतरी गडबड करून ठेवल. आम्ही आहोत. बाय. बाय. फ्रेंड, बाय. बाय. काळजी घे. सावी, चल आपण पण जाऊ. हं? चल. आता फक्त थोडेच दिवस आहेत धैर्य, मग ही काळजी कायमची मिटणार.